बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सेलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नूतन वास्तूचं गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। कार्यक्रम स्थळी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार दाखल झालेत। विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होते। यावेळी अदानी कुटुंब आणि पवार कुटुंब एकाच मंचावर येणार आहेत। या मंचावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नवीन वास्तूचं आज बारामतीमध्ये उद्घाटन होत आहे। आपण पाहू शकता मी कार्यक्रमस्थळी आहे, ज्या ठिकाणी जे काही प्रमुख मान्यवर येणार आहेत या मान्यवरांसाठी या ठिकाणी खुर्च्यांचे आयोजन करण्यात आले। खरं तर या प्रकल्पाचं उद्घाटन भारताचे सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रीती अदानी यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार या ठिकाणी उपस्थित असतील। सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहू शकता, शरद पवार हे कार्यक्रमस्थळी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी सुप्रिया सुळे देखील दाखल झालेले आहेत, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, युगेंद्र पवार देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या कार्यक्रमाला पवार कुटुंब आणि अदानी कुटुंब एका मंचावर पाहायला मिळणार आहे। खरं तर राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये हे पवार कुटुंब येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक एकत्रित लढणार का अशी चर्चा होती। आज देखील बारामतीमध्ये सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, अजित पवार असतील यांच्या माध्यमातून एक गुप्त बैठक होणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे अदानी परिवार हा पवार कुटुंबाला एकत्रित आणण्यात यशस्वी होतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, शरद पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील यांच्या माध्यमातून एक राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। आज या संदर्भात काय बैठक पार पडणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। शरद पवार, गौतम अदानी एकाच मंचावर येणार आहेत। या ठिकाणी AI सेंटरचं उद्घाटन आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय। शरद पवार या कार्यक्रमासाठी आता दाखल झालेले आहेत। या कार्यक्रमाला संपूर्ण अदानी कुटुंब आणि पवार कुटुंब एकत्र या एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। शरद पवार या कार्यक्रमाला दाखल झाल्याची ही दृश्य थोड्याच वेळात या ठिकाणी सुप्रिया सुळे, अजित पवार सुद्धा उपस्थित राहतील। सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या ठिकाणी पवार कुटुंब या ठिकाणी एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। उद्योगपती गौतम अदानी या कार्यक्रमासाठी आता दाखल झाल्याची माहिती। शरद पवार आणि गौतम अदानी एकाच मंचावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर थोड्याच वेळात आता या ठिकाणी सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे सुद्धा दाखल होणार असल्याची माहिती। बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सेलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नूतन वास्तूचं गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमासाठी आता शरद पवार हे दाखल झालेत। खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती समोर येते। विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी आता गौतम अदानी देखील दाखल होतील। त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। सध्या ते बारामतीमध्ये दाखल झाल्याची माहिती। थोड्याच वेळात या कार्यक्रमस्थळी ते आता दाखल होतील। अदानी कुटुंब आणि पवार कुटुंब एकाच मंचावर या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। आपण आताची ही दृश्य पाहतोय। अजित पवार, रोहित पवार या ठिकाणी आपण पाहतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित। शरद पवार सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला दाखल झालेले आहेत। गौतम अदानी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। बारामतीत शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन, या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत। आपण पाहतोय ही दृश्य, एकाच गाडीतून रोहित पवार आणि अजित पवार यांचा हा प्रवास। सध्या राज्यभरामध्ये महापालिकेची रणधुमाळी सुरू असताना मात्र पवार कुटुंब या ठिकाणी एकत्रित पाहायला मिळत आहेत। आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्यासोबत जोडलेत। विकास, आपण पाहतोय एकाच गाडीतून रोहित पवार आणि अजित पवार यांचा हा प्रवास पाहायला मिळतोय। नक्कीच नीलम, आज बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या खरं तर नूतन वास्तूचं उद्घाटन आज शरद पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील आणि भारताचे सुप्रसिद्ध व्यापारी उद्योगपती
गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रीती अदानी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. खरं तर गौतम अदानी आता एअरपोर्टमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी होते. आमदार रोहित पवार देखील होते. यावेळी ज्यावेळेस गौतम अदानी गाडीमध्ये बसले त्यावेळेस आमदार रोहित पवार यांनी अदानी यांच्या गाडीचं सारथ्य केलं आणि यावेळी खरं तर अजित पवार देखील त्यांच्यासोबत असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं तर राज्यात स्थानिक निवडणुकांचं जे बिगुल चालू आहे यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा होत्या. मात्र खरं तरी गौतम अदानी आणि त्यांचं कुटुंब आणि पवार कुटुंब हे एका मंचावर संपूर्ण राज्याला पाहायला मिळणार आहे. यामुळे बारामतीमध्ये आज पवार कुटुंबाची काय बैठक होऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पवार कुटुंब एकत्रित येऊन ही निवडणूक लढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नीलम जी नक्कीच, आपण पाहिलं तर पुण्यामध्ये सध्या अनेक घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय. कोणासोबत या ठिकाणी अजित पवार युती करणार या संदर्भात बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय आणि अशातच आता हा महत्त्वाचा कार्यक्रम हा पार पडतोय. गौतम अदानी या ठिकाणी आता या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. अजित पवार, रोहित पवार या ठिकाणी उपस्थित, शरद पवार सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची आपण ही दृश्य पाहतोय. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. विकास, आपण पाहतोय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंब एकत्रित या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे ठाकरे बंधू आपल्याला एकत्रित पाहायला मिळाले, मराठीचा मुद्दा घेऊन एकत्रित पाहायला मिळाले, कुठेतरी निवडणूक म्हटल्यानंतर मतदाराचा किंवा मतदानाचा या ठिकाणी आपल्याला फरक या ठिकाणी जाणवू शकतो. विकास, नक्कीच तसं पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून जे ठाकरे कुटुंब आहे ते एकत्रित येण्याची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा होत्या. अशातच आता ठाकरे कुटुंब मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित आला आणि मुंबईचा महापौर हा ठाकरेंचाच असेल अशी घोषणा ठाकरे कुटुंबाने केली. तसं पाहिलं तर राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे कुटुंब असेल, पवार कुटुंब असेल हे सातत्यानं केंद्रस्थानी राहिलेले आहेत आणि अशातच राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर खरं तर लोकसभा निवडणूक असेल किंवा इतर ज्या स्थानिक स्वराज्य आता निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये खरं तर दोन्ही राष्ट्रवादींना फटका बसल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला भेटलं. त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही पवार कुटुंब जर एक आलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पवार कुटुंबाला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या सगळ्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवावी त्यांनी यावर ठाम आहेत. यामुळे युती होते का नाही हे माहित नाही. मात्र आज जे काही कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये अदानी हे पवार कुटुंबाला एक आणण्यात यशस्वी होत आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नीलम जी नक्कीच, आपण पाहतोय संपूर्ण या ठिकाणी अदानी कुटुंब आणि पवार कुटुंब एकत्र या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची आपण ही दृश्य पाहतोय. धन्यवाद विकास, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.